जेव्हा मॅचकडे जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅचमध्ये आवाज आपण ऐकलात पश्चिम महाराष्ट्राचा, अर्थातच प्रवीणजी बंडुस्कर महाराज सरांना. स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा सध्या आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा घमासान या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येक जण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एन्जॉय करतो. प्रत्येक जण एक क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे जर का आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक एक खेळाडू एक बहारदार खेळ दाखवून या स्पर्धेचा रंगतदारपणा वाढवतात. सकाळच्या सत्रामध्ये अंकित प्रियांक यांची बॅटिंग पाहण्याजोगी होती. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. म्हणजे खेळपट्टी जर का आपण बघितली तर भरपूर चांगली खेळपट्टी. आणि आता इथे सामनावीराचा पुरस्कार आपण संदीपजी गायकवाड यांना देऊन सन्मानित करणार आहोत. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. ॲज अ लेफ्ट हँड गोलंदाज म्हणून भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवलात. लेफ्ट हँड बॅटर सुद्धा चांगले आहेत, उत्तम अंपायर सुद्धा. आणि त्यांचा इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. वेल प्लेड, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. आणि पुन्हा एकदा तोच खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. युवा खेळाडूंना भरपूर काही शिकता येईल असा खेळ त्यांचा सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतो. वेल प्लेड संदीप भाऊ. भैरववाडी संघ आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. पहिला बॉल पडण्या अगोदर जर आपला 12th मॅन आला नाही तर आपल्या संघाला दंड बसल. भैरववाडी संघ चला मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल. इथे पहा विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. डी मिड विकेट रिझर्व्ह वरून खेळाडू धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळाला. 2 धाव्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल. धावांचा खरं तर श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या टीमचा या मॅचमध्ये मजा येणार आहे. जिथे टॉस जिंकला होता भैरववाडी या संघटनेने, त्यांचा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर तयार होता. यावेळेला देखील वेगवान बॉल, भांडरतोड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे जर का आपण पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. काय वेग होता, भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला. आणि बरोबर बॅनरला जाऊन हा बॉल आदळला. आमच्या ज्योतिर्लिंग चषक या बॅनरला मानवंदना देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळीचा हा बॉल पुढे सरसावत, स्ट्रोक चांगला. तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव तर कंप्लीट झाली. आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतो. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये. आणि इथे फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल. आणि आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेला देखील एक चांगला बॉल हवेत खेचून मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. आणि इथे विकेट मिळाली. गोलंदाज जर का आपण पाहिलं तर विजय यांना 40+ खेळाडू आहेत. परंतु अप्रतिम खेळ त्यांचा सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतो.
बॅटिंग बॉलिंग अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि याही मॅचमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर अनुभव त्यांच्याकडे. विजय मामा या टोपण नावाने ते खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध आहेत संपूर्ण 32 शिराळा तालुक्यामध्ये. 32 शिराळा तालुका म्हटलं की नागपंचमीसाठी ओळखला जातो आणि तो आपला हक्काचा सण लवकरच येतोय, कमिंग सून. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपला, अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. विजय पुन्हा एकदा तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पाहूया विजय यांच्या माध्यमातून आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. विजय तयार झालेला आहेत. ओ या वेळेला देखील इथे पहा ऑन साईडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळाले. डीप स्क्वेअर लेग रिझर्वमधून चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे थोडीशी बॉलला पकडत असताना थोडीशी घाई आणि गडबड आपल्याला पाहायला मिळाली. योग्यरित्या बॉल तिथे जज करू शकले नाहीत आणि तदनंतर या 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला होत असताना पाहायला मिळतं. या साहेब सरचे स्वागत आहे, वेलकम. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन नाही तर एक कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबातीलच सदस्य प्रवीणजी पाटील साहेबांचं जे उपाध्यक्ष म्हणून काम पार पडतात. आपल्या सरचे स्वागत आहे या ज्योतिर्लिंग चषकामध्ये, वेलकम. 1 षटकाचा खेळ संपला आणि 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. चला वेळ कमी घ्या विजय भाऊ, दुसरे बॉलर लगेच बॉलिंग ट्रॅक वरती आपण यायचंय. आकाश आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पाहूया आकाश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. इष्टाकीने इनला खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल हाताळण्यासाठी आकाश गोलंदाजी मार्कवरती. ओ यावेळेस हा बॉल इथे जर का आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात वाईट +1 म्हणजे 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातात. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी पाटील भाऊ या व्यासपीठावरती उपस्थित होतात. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे, वेलकम या ज्योतिर्लिंग चषकामध्ये. ओ यावेळेला फटका अप्रतिम आहे. या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांत उर्फ लाल्या या नावाचा ब्रँड दाखवत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. सर्व पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. त्याबरोबर आपले स्वराज्य 32 शिराळाचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयजी चव्हाण साहेब, त्यानंतर कार्याध्यक्ष महेशजी पवार साहेब, सचिव विकास अण्णा पाटील, त्याबरोबर उपसचिव संदीपजी खोत, अंकुशजी जाधव खजिनदार, संतोषजी पाटील उपखजिनदार, त्यानंतर आपण पाहिलं तर दीपक दी पाटील सल्लागार, संतोषजी परीट सल्लागार, सुनीलजी पाटील सल्लागार म्हणून ते नेतृत्व करतात. आणखीन एक बिग हिट बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. लालाच्या बॅटमधनं आणखीन एक ताकदवान फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर जालिंदरजी पनाळकर साहेब सल्लागार म्हणून कार्य करतात. त्यानंतर तानाजी पाटील सल्लागार, विजयजी डफळे सल्लागार, नागेशजी पाटील सोशल मीडिया, आकाशजी खिल्लारे नियोजक, सतीशजी पाटील, प्रियांक पायमल, महेशजी पाटील, संदीपजी पाटील, SP आकाशजी मस्कर,
देखील आपल्याला पाहायला मिळतात. शिवराजी भाडुगळे, त्यानंतर अमोलजी कांबळे, राहुलजी चरापले, एस के पाटील खिरवडे, तुषारजी जाधव, संदीपजी पाटील सँडी आणि विक्रमजी पाटील या सर्वच पदाधिकाऱ्यांचं आम्ही या ज्योतिर्लिंग चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे शांत ठेवलं. 2 षटकार जरी आले परंतु तदनंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. जो गोलंदाजी करतो झकास, त्याचं नाव आहे आकाश. पंचवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल अजूनही शेष आहेत. चला, पंचांचा निर्णय आलेला आहे. या बॉलवरती 1 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन इथे मिस केली. बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला आणि इथे डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. पाहूया, 2 षटकार जरूर आले परंतु त्यानंतर काय कमबॅक गोलंदाज आकाशचं आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ, यावेळेला फटका दमदार आहे. मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेत आणि पकडला जातोय जल. सुशांत या खेळाडूला दिला जातो परतीचा इशारा आणि सुशांत या फटक्यावरती मात्र नाखुश आहे. तो नाराजी व्यक्त करत मैदानाच्या बाहेर चालला. षटक क्रमांक 2चा खेळ आता संपला आणि आता धावफलकावरती रन्स आपण पाहतो 26 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती. चला, नवीन बॅटर धावतच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचंय. सूरज दादा पाटील, समाजसेवक दादा, या आपलं सहर्ष स्वागत. आता गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर नंबर 3 मध्ये सूरज आलेला आहेत आणि नवीन फलंदाज सुद्धा सूरज आलेला आहेत. आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या स्वराज्य बत्तीशिळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. या वेलकम. जी नव्यानं कोर कमिटी निर्माण केली त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून ते सध्या काम करतात आपल्या असोसिएशनसाठी आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आता केला जातो. हे मायेची उबदार भगवी शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो. आशिष साहेब आपल्या कार्यातून अनेक खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावे ही एक आम्ही खेळाडू म्हणून आपल्यापर्यंत आशा करतो आणि नक्कीच ती सर्व स्वप्न पूर्ण होतील. सुरेश पाटील साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. जे तडवळे गावचे आहेत त्यांचा शुभ सन्मान देखील या व्यासपीठावरती केला जातो. यस, थँक्यू सो मच. आपला बहुमूल्य वेळ खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही ज्योतिर्लिंग क्रिकेट संघ नाठवडे यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचकडे. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 33 धावा. 2.3 चेंडूंचा खेळ संपला. अजून या षटकातील 3 बॉल शेष आहेत. पाहूयात हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. प्रकाश दादा पहा भरपूर मेहनत घेतात या आयोजनामध्ये आणि त्यांचा संपूर्ण नाठवडे संघ प्रत्येक जण कोणत्या कामामध्ये मग्न आहे. या आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी केलेली सेवा आहे. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु विजय यांच्या हातामध्ये जाऊन हा बॉल बसलाय आणि इथे जर का आपण पाहिलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅटर बाद झाला. चला, नवीन फलंदाज घाई करावी लागेल आपल्याला. धावतच जायचंय. नवीन बॅटर प्रवीण आलेले आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पाहूया प्रवीण यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. सूरज बाद झाल्यानंतर गोलंदाज देखील आता पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. सूरज
कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार आला खरा, परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक गोलंदाज सूरज यांचं आपल्याला पाहायला मिळतं. टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा आतापर्यंत 33 आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. 34 धावा आपण पाहतो. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आज विजय भाऊ हाताला फेविक्विक लावून आलेत की का असं चित्र पाहायला मिळतं. एकही बॉल त्याने ॲज अ विकेट किपर म्हणून सोडलेला नाही आहे. ही एक चांगली बाब आहे आणि चांगली विकेट किपिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळतं. लेजंड खेळाडू. ह्या वेळेला देखील एक चांगला बॉल. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. चला गोलंदाज घाई करा. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो फुपेरे या संघासमवेत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेला स्ट्रोक चांगला. वाह काय टायमिंग होतं, परंतु तिथे पहा फिल्डर कमालीचे प्रयत्न त्यांचे राहिले. आकाश आपल्याला पाहायला मिळाले, परंतु इथे कॅच पकडू शकला नाहीयेत. एकच धाव मिळणार. 35 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. रनआउटची संधी, परंतु पाय स्लिप झाला. तुम्हाला इमॅजिका मध्ये जाण्याची गरज नाहीये. इकडे सर्व राईट्स तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त तुम्हाला आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी यायचं या गावदेवी क्रीडांगणावरती. ओ यावेळेला पहा फटका दमदार आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चौकार. 39 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका आपण पाहिला. फुलटॉसला फुल टोल केलं, फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त केल्या. 3 बॉल अजूनही शेष आहेत पहिल्या डावातील. ओ यावेळेला देखील पहा पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. डायरेक्ट हिट झाली आहे का? हो झाली आहे आणि बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. आणखीन एक विकेट. बॅट्समन बाद. 39 या धावसंख्येवरती हा 4था झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. दोन बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया आता या 2 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतील. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा शांत ठेवला आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल. या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा उच्चांक आहे तो म्हणजे 79. चिखलवाडी या संघाच्या नावावरती तो राहिला, परंतु त्यानंतर मात्र कमी प्रमाणामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाला. आता 40 धावा झालेल्या आहेत या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु षटक आता संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या 40 आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. चाळीस झालेले आहेत आणि 41 धावांचं लक्ष्य. फिल्डिंग लावून घ्या सुशांत, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
चला भाऊ लगेच क्षेत्ररक्षण आपल्याला लावून घ्यावं लागेल कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. मैदानाच्या आतमध्ये उतरा. तडवळे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरायचा भाऊ. समोरचा संघ मैदानाच्या बाहेर आला. वेळ आपल्याला कमी प्रमाणातच घ्यावा लागेल कारण वेळ भरपूर कमी आहे. 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पाहूया आता या 41 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. आमच्या स्पर्धेचे सन्माननीय विश्वासजी वनारे साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पंच सौजन्य लाभलेलं या आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम विश्वासजी वनारे साहेब. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज. सातत्याने सूचना करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला देखील कुठेतरी समजलं पाहिजे. प्लीज धावतच जायचं. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला अनुभव तर दुसऱ्या साईडला युवा प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो सध्या टेनिस बॉल क्रिकेट हंगाम गाजवतोय. असा खेळाडू सुशांत गोलंदाजी मार्कवरती तर एकाने अक्षरशः गाजून सोडलाय. असे अनुभव खेळाडू विजय भाऊ आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इनवरती. हव्या आता काय घडणार आहे. 41 धावांचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये करायचा. काय आयोजन आहे. दमदार आयोजन आहे. जबरदस्त आयोजन आहे. सकाळपासून आपण पाहतोय आयोजकांनी भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेच्या अनुषंगाने दिलेला. कोणत्याच गोष्टीची कमी त्यांनी भासू दिलेली नाही आहे. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं स्वतःहून सर्व काही कामे ते करत असतात. आज नाठवडे संघ 32 शिळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतो आणि आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजेच या गोल्डन कलरच्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्याने जर पाहिलं या चषकाकडे या ट्रॉफीकडे तर अक्षरशः प्रेमात पडावं अशी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. चला सुशांत भाऊ वेळ कमी घ्या. वेळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. येणारे बॉल 24 बॉल मध्ये आता धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. त्या म्हणजे तब्बल 41 धावा आता इथून कंप्लीट करायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये.
बॉल तयार, गोलंदाजी मार्क वरती. सुशांत आता तयार होतात. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग इनला विजय मामा. नाश्ता वरती सूरज. सामन्याला सुरुवात. ओ यावेळीचा हा बॉल पंतांचा सिग्नल वाईट आणि वन बाउंडची ताकीद देखील या गोलंदाजाला आता दिली जाते. लालाचा हा अतिरिक्त बाउन्सर, त्यामुळेच की का पंचांनी दंडित केलं. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. ओ वेग प्रचंड, वेग प्रचंड. मी मगाशी उल्लेख केला, एकाने टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः गाजवलं तर एक आता गाजवतोय. म्हणजेच या दोघांमध्ये चांगलं युद्ध आपल्याला पाहायला मिळणार. ओ यावेळेला देखील प्रचंड वेग, भरपूर वेगानं हाताळलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत बॉल निघून चालला. आणि इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील वेग प्रचंड, परंतु वाईट +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतोय. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या गोलंदाजाला इथे सन्मान दिला जातो. आक्रमकतेसाठी खऱ्या अर्थाने विजय मामा ओळखले जातात, परंतु गोलंदाजी मार्कवरती तितका ताकदवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या विरोधात आता 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. इथे फुलटॉस. स्क्वेअर लेगचे अंपायर सांगतात की इट्स अ नो बॉल. आता उघडा डोळे पहा नीट, यापुढील चेंडू आहे फ्री हिट. 9+1 म्हणजेच 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. आणि आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 5 धावा. आता फ्रीडचा बॉल पाहूया, फ्रीडच्या बॉल वरती काय घडणार. फ्रीडचा बॉल भरपूर काही करू शकले नाहीये. बाट सूरज बाटची आतली कडा आणि त्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. यावेळेला बॉलला लेफ्ट केलंय. बॉल चालला एक टप्पा खाट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4 येतवा खणखणीत चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. आणि 7 मध्ये या 4 ऍड केल्यानंतर आता धावा झाल्या 1 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील फुलटॉस, परंतु इथे पहा अगोदरच बाट फिरले आणि तदनंतर बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. इथे सुद्धा एकच धाव मिळणार. षटक आता संपलाय. 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतं. 1 मिनिट सामना थोडासा थांबवायचा आहे. ज्या मान्यवरांची खऱ्या अर्थाने आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्योतिर्लिंग चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय संकेतजी वनारे साहेब, त्यानंतर सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब गुंडा भाऊ, त्यानंतर सन्माननीय किशोरजी वनारे साहेब, तदनंतर तात्याजी कांबळे साहेब, शंकरजी वनारे साहेब, या आपलं सहर्ष स्वागत आहे या ज्योतिर्लिंग चषकामध्ये. वेलकम, आगतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि त्यांची ही ग्रँड एंट्री फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
शुभ आगमन होता या क्रीडांगणावरती या संपूर्ण मान्यवरांचा संकेतजी वणारे साहेब, बाबासोजी पाटील साहेब, गुंडाभाऊ, किशोरजी वणारे साहेब, तात्याजी कांबळे साहेब, शंकरजी वणारे साहेब, या वेलकम. आपली जागा आमच्या हृदयामध्ये आहे आणि या ज्योतिर्लिंग चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आणखीन एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. विजय मामा यांच्या पाठमंडा हा नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. याही वेळेला बॅटची आतली कडा घेतली आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. इथे सुद्धा एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावांचा पाठलाग करायचा आणि इथे पहा चांगला खेळ आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. सूरजचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे डॉट बॉल आला. हा तोच खेळाडू आहे विजय मामा. अक्षरशः अंधार पडला होता. एक ओव्हरची ती मॅच होती कुसाईवाडे आणि त्यांच्या अगेन्स्ट विजय मामा खेळत होते. 6 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज असताना सुरुवातीचे 3 बॉल डॉट आले. तदनंतर 3 बॉलवरती 3 षटकार ठोकत तो सामना जिंकला होता याच क्रीडांगणावरती. भर अंधारामध्ये मयूर पनाळकरच्या अगेन्स्ट तोच खेळाडू आहे सध्या खेळपट्टीवरती विजय मामा. आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. आमचे संपूर्ण मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. संकेतजी वणारे साहेब, बाबासोजी पाटील साहेब, गुंडाभाऊ, त्यानंतर किशोरजी वणारे साहेब, तात्याजी कांबळे साहेब, शंकरजी वणारे साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे भाऊ या ज्योतिर्लिंग चषकामध्ये. आणि इथे सुद्धा जर का आपण पाहिलं तर आता पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येणार आहे. या आपलं सहर्ष स्वागत आहे. तुमच्या येण्यानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेची उंची वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ही खऱ्या अर्थाने आपल्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि पहा हे सर्वच आमचे मान्यवर मंडळी येथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या पाठीमागे आपला हात आहे म्हणून आम्ही यशाची उंच शिखरे ही गाठतो आणि खऱ्या अर्थानं हे संपूर्ण मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सहर्ष स्वागत आहे या ज्योतिर्लिंग चषकामध्ये. चला पंचांचा निर्णय आता आमच्यापर्यंत येईलच. पंच योग्य तो डिसिजन देतील आणि अंपायर सांगतात. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत द्यायचा. प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. जो पंच निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. प्लीज पंचांशी कोणी आर्ग्युमेंट करायची नाहीये. अंपायर डिसिजन द्या प्लीज. बॅट्समॅन आउट आहे आणि वेळ घेतला त्यानंतर त्यांनी डिसिजन दिलेलं आहे की बॅटर बास झाला. आय थिंक इथे घडलं काय की यष्टांना लागून हा बॉल भिडला आणि म्हणूनच पंचांनी बाद दिलेला आहे. चला आता नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण यायचं. नो बॅटर.
चला थोडीशी चुकीची दुरुस्ती केली जाते. आमचे गुणलेखक मित्र थोडेसे नवीन आहेत आणि ते सुद्धा शिकतात. ज्यावेळेला माणूस चुकतो त्यावेळेलाच तो शिकत असतो. आणि या मॅचमध्ये लक्ष होतं ते म्हणजे 42 धावांचं. पहिल्यांदा आम्ही 21 धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. 21 धावा. अजूनही 12 बॉल मध्ये 21 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता 21 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. बॉल तयार. या वेळेला देखील विकेट काढायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे पहा शांत ठेवलं या खेळाडूला. 11 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. 11 चेंडू 21 धावा. 21 धावा 11 चेंडू. काय घडणार? जबरदस्त मॅच, जबरदस्त स्पर्धा, अफलातून आयोजन. बारा बॉल मध्ये 21 करायचे आहेत. गोलंदाज तयार. यावेळीचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. वाईट +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. भरपूर वेगानं बॅट फिरवली होती, परंतु विकेट किपर पहा त्याला देखील या वेगानं बीट केलं आणि इथे पहा वाईट +1 म्हणजेच 2 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाला. आता 19 करायचे आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील आणि 1 सिंगलची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी या वेळेला कमी गतीचा हा बॉल. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय. एक नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धावेचा देखील पेट दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये आता धावा करायच्या आहेत 17. करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी विजयचा फुल टॉस. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि पहा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, परंतु इथे त्यांना कॅच पकडता आला नाहीये. परंतु प्रयत्न चांगले होते या खेळाडूचे. प्रियांक यांचा प्रयास खूप चांगला होता आणि इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. मॅच बढू शकते जर डॉट बॉल विकेट जर आल्या, परंतु सिंगल डबलने देखील धावा जमवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. लाईन थोडीशी मागे खेचली. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. लाल्या आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा एकच धाव आता आपल्याला पाहावयास मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता 15 करायचे आहेत 9 बॉल मध्ये. 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो.
दुर्वनु क्षेत्रक्षक बॉलच्या मागे धावला, एक धाव कंप्लीट झाला आणि आता इथे एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. 8 चेंडू आणि 8 बॉल मध्ये आता 14 ची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. आठ बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 8 चेंडू 14 धावा. 14 धावा 8 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? मोठा फटका येईल का? येईल. आणि तिथे पहा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, पकडला जातोय झेल. विकेट मिळाली या खेळाडूला. बॅट्समन बाद. 7 चेंडू आणि आता 7 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. चला नवीन बॅटर धावतच जायचंय. 7 बॉल मध्ये आता 14 धाव्यांची गरज आहे. येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 14 करायचे आहेत. हे ग्रामीण क्रिकेट ना भावासाठी ना पैशासाठी, आम्ही खेळतो फक्त आपल्या गावाच्या नावासाठी. आणि खऱ्या अर्थाने इथे जर का आपण पाहिलं तर 7 बॉल मध्ये 14. नाठवडे गावाला ज्यानं आता समुद्रा पलीकडे पोहोचवलं, नाठवडे गावचे स्टार क्रिकेटर धनाजी दादा वनारे, दादांचं या ठिकाणी शुभागमन. वेलकम दादा, सरचे स्वागत आहे. वेलकम. 7 मध्ये 14 ची गरज असताना इथे पहा एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा देखील पेट दाखवलाय. दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली आहे. 2 धावा पूर्ण होतात. काळजी घ्या, काळजी घ्या. पाय स्लिप झाला आणि आता 2 धावा पूर्ण होतात. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत. व्यासपीठावरती आमचे मान्यवर चिखलवाडी गावचे युवा उद्योजक सन्माननीय सुभाषजी सावंत तात्या यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. भाजीपाला मार्केट व्यापारी आहेत, युवा उद्योजक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. या सुभाषजी सावंत आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती आता केला जातोय. सुभाषजी सावंत त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सहा बॉल मध्ये 12 करायचे आहेत. या वेळेला देखील इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. येणारे बॉल 6 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 6 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. आता थोडीशी डोकेदुखी वाढली आहे टीमच्या कॅप्टनच्या. आता 6 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. एक षटकार आणि एक चौकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावा लागेल, किंवा सिंगल डबलने जर धावा तुम्ही चालू ठेवला तरी सुद्धा या मॅच मध्ये विजय मिळेल. परंतु एका दुसरा डॉट बॉल येतो आहे तर मॅच बनवू शकते. यावेळेला ऑफसाईडला फटका अप्रतिम आहे. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये सीमारेष लगत. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि इथे पहा दोंडो साजना. आणि इथे या बॉल वरती आता धावा किती पंच सांगतील. या बॉल वरती धावा किती आहेत? चला पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत द्यायचा आहे. पंच निर्णय द्या. पंच या बॉलवरती धावा किती आहेत? फक्त 2. यस, 2च धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 चेंडू आणि आता 5 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज.
बॉलर तयार होतील. आपल्या गोलंदाजी मार्क वरती 5 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. गोलंदाज तयार होतो आहे. प्लीज बॅट्समनला देखील विनंती आहे, वेळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. भरपूर वेळ इथून मात्र घेतला जातो या मॅचसाठी. इतका जर वेळ घेतला तर मॅचेस होतील तरी कशा. तर त्यामुळेच आम्ही रिक्वेस्ट करतोय नॉन स्ट्रायक बॅटर. बॉल तयार. या वेळेला वेग प्रचंड आहे, वेग प्रचंड. इथे डॉट बॉल आला. मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या 8. कोण लावणार कोणाची वाट. धावा पाहिजे 8. पुढचा बॉल. या वेळेला देखील ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन्स. कुठेतरी या धावांना आळा घालावा लागेल. या धावांना कुठेतरी थांबावं लागेल. 4 बॉल मध्ये धावा करायच्या 7. इथे सुद्धा वाईट बॉल आलाय. आधीच कर्ज बाजारी आणि त्या दुसरा शेजारी अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. धावा तुम्हाला वाचवायच्या, त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला दूर जावं लागेल. 4 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 6. 4 बॉल मध्ये 6 करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालात. यावेळीचा हा बॉल लाईन मिस केली. लेग स्टिकच्या वरने या बॉलची पिचिंग झाली. डॉट बॉल. मॅच मध्ये चुरस निर्माण झाला. एका धावेसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये धावा करायचे 6. इथे सुद्धा पंचांचा निर्णय वाईट बॉल. आता 3 चेंडू आणि विजयासाठी धावा करायचे 5. एकदा सामना बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जातोय तर एकदा सामना फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकतोय. बॅटची कडा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. अंतिम टप्प्यात हा सामना येऊन टेपला. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा आता इथून कंप्लीट करायच्या आहेत. काय घडणार आहे या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल वरती 2 धावा आता तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. 2 मध्ये 4 ची गरज असताना इथे पहा आता इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 1 गेंद और जीत के लिए 3 रनों की जरूरत. अक्षय शेठ कोणता संघ जिंकणार. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. भैरववाडी आणि तडवळे असा सामना आपण पाहतोय. कोणता संघ जिंकणार आहे. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल लाईन अप्रतिम आणि हा सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड. का मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 12 धावा डिफेंड केल्या गेल्या आणि हा सामना इथे मात्र जिंकलाय. अर्थातच श्री सिद्धेश्वर 11 तडवळे या संघाने हा सामना जिंकला. वेल प्लेड. आमचे प्रवीण साहेब खुश आहेत कारण त्यांचा गावचा संघ इथे जिंकलेला आणि इथे पहा काय मॅच